महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण। शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातावरून एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे। या अपघातामागे नक्कीच कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे असे म्हणत रोहित पवारांनी अपघाताची तांत्रिक बाबीबरोबरच गुन्हेगारी अंगानेही तपासणी केली जावी अशी मागणी केली आहे। परवा मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलिसांनी डीजे विरोधात FIR दाखल करून घेण्यास विरोध केल्यानंतर रोहित पवार काल बारामती येथील पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यासाठी पोहोचले। तिथे त्यांनी आपली बाजू मांडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला। यानंतर माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार यांनी खळबळजनक दावे केले। आम्हाला FIR तर द्या, नाहीतर मी खोटा FIR करतो म्हणून माझं कारवाई करू। सरकारी कामात आड करायला म्हणून करा। चला आपण CIDला भेटू द्या त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन नाही साहेब 1 महिना झाला एक महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले CIDचं बरं आम्हाला सांगा CID बरोबर मला माहित नाही सर मला बोलवलं CID नाही। त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, CID त्याला अजून नाही बोलवलं। VK सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही। त्याच्याबरोबर मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही। CCTV बद्दल फक्त इथे गोळा केल्यात त्यांनी आम्हाला काल। त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले। का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही। आणि DGCच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती। आता पब्लिकला तर काहीच माहित नाही, आमच्या लोकांना माहित नाही। आम्ही घरचे असू 8 तास बसतात अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब। आणि ठीक आहे मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या मला काउंटर पण केलं। बारामतीमध्ये पोलीस तर आम्हाला साहेब आमचा FIR CIDला द्या ना। तुमच्यावर काय करस्पॉन्डिंग झाला का सर CIDचा? मी देशाच्या साहेबांच्या ऑफिसला पाठवले, DGCला पाठवले। आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे। त्याला VSR कंपनी जी आहे त्याचे आणि त्या DGC जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे। म्हणून VSR ला वाचवत आहे। VSR ला म्हणून वाचवत आहे आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या VSRच्या विरोधात FIR घेत नाही, तुम्ही सुद्धा वाचवा। आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल। क्रिमिनल चौकशी कोण करत? 5 लोकांच्या मृत्यूची आमची बोट झाली, आमचं एवढं मृत्यू, बाकी आमचं काहीच म्हणत नाही। सिंपल एकदम 5 लोक मयत झाले एका ऍक्सिडेंट मध्ये, आमची ऍक्सिडेंटची FIR चालतो आणि आमची FIR कुठे मध्ये काही येऊ दे पुढे नाहीतर CID वर्ग करा। गुन्हा दाखल व्हायचा 1 महिना झाला साहेब, 1 महिना दाखल त्यांनी केलाच नाही तर आम्ही काय करतो? CBI मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7,000 पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत। 2600 केसेस 10 वर्षाला प्रलंबित आहेत। दादाला न्याय दिला 10 वर्ष थांबू का? आणि ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।